माझं नाव वैभव काशीनाथ अपुसकर, राहणार माजलगाव या महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. दादा, माझा आपणास प्रश्न असा आहे, आता आपण सांगितलं प्रत्येक क्षेत्रामध्ये काळ बदलतो आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. पण दादा, आज महाराष्ट्रातली तरुण आहे. खरं तर राजकारणावरती मुळामध्ये माझं वैयक्तिक मत आहे, आमचा विश्वास राहिलेला नाही. पण ज्यावेळेला तुमच्यासारखी मोठी माणसं आम्हाला राजकारणात दिसायला लागतात, त्यावेळेला मग आमच्या मनाच्या आशा पल्लवित होतात. आणि आज माझ्या वतीनं व सर्वांच्या वतीनं आज तुम्हाला असा प्रश्न आहे. या महाराष्ट्रात तुमचे असंख्य चाहते आहेत, या महाराष्ट्रात तुम्ही तरुणांचे नेते म्हणून ओळखले जात आहात. आज स्वतःच्या आयुष्याशी निराश झालेला एखादा 25शीतला तरुण शेताच्या बांधावरती उभा आहे आणि त्या तरुणाच्या मोबाईलवरती तुमचा वॉलपेपर आहे, परंतु त्या वॉलपेपर त्याच्या आयुष्याचा प्रश्न सुटणार नाही. तुमच्या समोर असंख्य पोरं रोज सेल्फी घेतात, पण त्या सेल्फीनं त्याच्या जीवनाचा प्रश्न मिटणार नाही. तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या या अशा तरुणाईसाठी असं काही विजन आहे का? तुम्ही आत्ताच सांगितलं की माणसांची संख्या कमी होते आहे, काळ बदलतो आहे, ग्लोबलायझेशनचं युग येत आहे. मग तुमच्या मनामध्ये असे काही विजन आहे का की त्यानं टाके डिग्री खाल्याभोवती काम नाही की धंदा नाही, बेकारीच्या सरणावरचं प्रेत आमचं जळतही नाही आणि खुपतही नाही, अशी अवस्था या तरुणाईची झालेली आहे. आम्ही फार आशेनं तुम्हाला पाहत आहोत. तुमच्या मनामध्ये काही असेल तर नक्की करा.